सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव धुळे गरबा महोत्सव 2025 हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार माननीय अनुप भैया, तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर, तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। 17 तारखेला 17 ते 21 कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा, तसेच स्वरक्षणात महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे। केशरानंद गार्डन दगावबारी चौकुली सायंकाळी 4 ते 6, तसेच 22 ते 30 महर्षी व्यासनगर GTP स्टॉप इथे नवरात्र उत्सव होणार आहे। शेवटच्या दिवशी 30 तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी 5000पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी गरबा तर खेळणारच आहे, पण स्वसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे। हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। धुळ्यातील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजक म्हणून आव्हान आहे की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रमध्ये 22 ते 30ही भाग घ्या। आणि मागील 2 वर्षापूर्वी आपण नंदुरबार घुमर महोत्सव केला होता, ज्याच्यामध्ये 5000 महिलांनी एक साथ घुमर सादर केला होता आणि महाराष्ट्रीयन लेझीम त्याचं वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये नाव गेलं होतं। त्याच पद्धतीने धुळे गरबा महोत्सव अंतर्गत आपण सीम ह्या नवरात्रीमध्ये आपण संस्कृती सुरक्षा महासंगम या थीमच्या माध्यमातून आपण एक महिला जशी संस्कृती जोपासते त्यासोबत तिचे स्वरक्षण पण करणं हे तिला जमलं पाहिजे। जसं संस्कृती ही मुळाशी जोडते तसं स्वरक्षण हे आत्मनिर्भर बनवतं आणि एक आत्मविश्वास प्रदान करतं। सो हाच थीम धरून आम्ही 5 दिवसाची कार्यशाळा केलेली आहेत। ती केशरानंद मंगल कार्यालयाला असणार आहे 4 ते 6 मध्ये संध्याकाळी। त्यानंतर 9 दिवसाचा नवरात्री पर्व जो असणार आहे तो विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह बँड माध्यमातून करणार आहोत। जसं पुणे मुंबई गुजरातमध्ये होतं त्याच पद्धतीने आपण इथं करणार आहोत। आणि शेवटच्या दिवशी 30 तारखेला अभिनेत्री ज्या आहेत अश्विनी महांगडे आणि बाकी उपस्थित मान्यवरांच्या समोर एक साथ सगळ्या हजारो महिला पारंपरिक गुजराती पोशाख घालून गरबासुद्धा करणार आहे आणि स्वरक्षणाचं जे कौशल्य त्यांना शिकवलं गेलेलं आहे कार्यशाळेमध्ये ते सुद्धा करणार आहे। असं 35 मिनिटं एक साथ ते सगळ्या गोष्टी करणार आहे आणि त्याचंसुद्धा आपण वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न इथं करणार आहोत। तर हे फक्त आमचा प्रोग्राम नाही तर हा संपूर्ण धुळ्याचा प्रोग्राम आहे। धुळ्याचं नाव पण आपल्याला जागतिक लेवलला घेऊन जायचं आहे, हा आमचा ध्यास आहे, हा आमचा संकल्प आहे। आणि आयोजकांनी ही जी पूर्ण संकल्पना आहे आणि हा जो प्रोग्राम आहे याचं रजिस्ट्रेशन आणि नोंदणी जी आहे प्रत्येक स्त्री धुळ्यातली आपण याच्यामध्ये येऊ शकते। याच्यामुळे ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेली आहे। इथं